हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील परळी दशरथे आणि काळे गावालगत असलेल्या पूर्णा नदीच्या वाळवंटात श्री पशुपतीनाथ गुप्त पंचलिंगेश्वर महादेव संस्थानाच्या वतीने 26व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आणि शिवपुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्याने संपूर्ण पूर्णा नदीचा परिसर भक्तिमय झाला असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावत आहेत। मोजे रोड परळी दशरथे आणि काळे येथील पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले पशुपतीनाथ गुप्त पंचलिंगेश्वर महादेव मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे। यावर्षी सप्ताहाचे 26वे वर्ष असून यानिमित्त हरिभक्तपरायण देसाई महाराज हट्टेकर यांच्या रसाळ वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। पहाटे काकडा भजन, अभिषेक आणि सायंकाळी हरिकीर्तनाने या परिसरातील वातावरण मंगलमय झाले आहे। या पौराणिक मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याचे नियोजन आहे। यासाठी जोड परळी येथील ग्रामस्थांनी कंबर कसली असून सर्व स्तरातून सहकार्य मिळत आहे। मात्र मंदिराचा हा भव्य प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी आपल्या निधीतून सढळ हाताने मदत करावी असे आवाहन संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले। या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परळी दशरथे आणि काळे येथील सर्व नागरिकांनी एकजुटीने सहकार्य दिले आहे। भाविकांनी केवळ दर्शनासाठीच नाही तर मंदिराच्या पवित्र कार्यासाठीही आपले योगदान द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे। भक्ती आणि सेवेचा हा अनोखा मेळा पूर्णा नदीच्या वाळवंटात पाहायला मिळत असून महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भाविकांचा जनसागर उसळण्याची शक्यता आहे। पारिक प्रथा आहे। जवळजवळ आम्हाला 36 ते 37 वर्ष झाले हा अखंड हरिनाम सोहळा हा पंचलिंगेश्वर संस्थानतर्फे या ठिकाणी होते। कारण जोड परळी हा दोहीच्या गंगेच्या तीरावर महादेव असल्यामुळं हा आमचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा सोहळा आमचा 26वा सुरुवात आहे किंवा संपन्न होत आहे। तरी याच्याकरता आता आमचं जे थोडं आमचं जे नियोजन होतं ते थोडं आमचं उलट झाले। फिरविले देऊळ जगामध्ये छाती नामदेव हाती दुध त्याला, तसं आमचं या ठिकाणी बंधारा आल्यामुळं आमच्याकडे देवानं थोडं काय केलं, आम्हाला स्थलांतरित केलं आणि या ठिकाणी कार्यक्रम आम्ही केलेले आहे। याच्याकरता आमची एक विनंती आहे काय, कारण आता आमचं पुनर्वसन झाल्यामुळं आमचा हा धर्म महादेवाचा, म्हणून याच्याकरता विनंती आमदार, खासदार आणि मंत्री लोकांना की थोडंफार आम्हाला काहीतरी फुलाची पकडी ह्या पंचलिंगेश्वरला अर्पण करावी ही आमची एक प्रभूच्या ठिकाणी विनंती आहे, म्हणून विनंती करतो। महाशिवरात्री काय मागणी असणार? देवाकडे काय नाही, भूतोंड पाहिजे सगळे सुखी राहो आणि सुखी राहिल्याच्या नंतर आम्हाला फक्त आशीर्वाद देण्याकरता आमदार, खासदार यावं आणि आमच्यावर फुलाचा आणि ह्या देवाच्या घराचा हा एक असणारा म्हणजे उदाहरण जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं ही आमची विनंती। आतापर्यंत आम्ही आमदार, खासदारला कुठल्याही प्रकारचा एक पैसा मागितलेला नाही। विलक्षण असो काही असो कधीच आमचं गाव मागित नाही आणि पूर्वी सांगतो मागणार नाही, पण हे नवे वेकट्याचा खेळ म्हणून म्हणून तुम्ही आम्ही खेळी गधावेळी आनंदी म्हणून या ठिकाणी यावं आणि सगळ्याला आनंद असा करून द्यावी ही आमची विनंती आहे। असं दिलेले आहेत ना, मला काही निश्चित सांगता येणार नाही कारण मी नेमकाच आलेला आहे बरं का, म्हणजे बाहेर गाव नाही आले, मी गावातलाच आहे पण नेमकं त्या दिवशी मीटिंगला मी नव्हतो आणि काय दिलेलं आहे आता हे माहित असणार आहे, मला काही माहित नाही। परंतु आता एक तितक्याला काय होत नाही, बरोबर आहे। मला सांगा सगळं आता उचलून नाही या ठिकाणी काय सिमेंट उचलून नाही, गजाळी उचलून नाही, रेती उचलून नाही, ह्याच्याकरता सगळ्यांनी मिळून हे द्यावं काही ना काय आम्हाला, अशी एक आमची विनंती आहे तुम्हाला। पंचलिंगेश्वर भगवान की जय। या ठिकाणी आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी परळी दशरथे या पंचलिंगेश्वर भगवानाचं ठाणं या नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी आज साक्षात या ठिकाणी भगवंत प्रत्येक जे भक्त असतील त्यांच्या दुःखासाठी
धावून येणारं दैवत म्हणजे पंचलिंगेश्वर भगवान हे आहे. आणि या ठिकाणी या दळभद्री शासनानं 10-15 फूट आजूबाजूला हे या ठिकाणचा बंधारा घ्यायचा. तर या ठिकाणी साक्षात जर अतिक्रमणामध्ये कोणाचं घर आलं तर आपण म्हणतो बाबा त्याचा विचार करतो त्याच्या कुटुंबाचा, पण या ठिकाणी साक्षात देवाच्या त्या मंदिरावर हे कोकलँड फिरवलं आणि त्या ठिकाणी देवाचं त्या ठिकाणाहून या ठिकाणी स्थलांतर गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं. याच्यासाठी तरी त्यांनी या ठिकाणी मुलाचं सहकार्य करावं, नाहीतर त्यांना या ठिकाणी पुन्हा याचे हे पडसाद भोगावे लागतील भविष्यात. त्यांनी याचं या महाशिवरात्री निमित्त अवलोकन करायला हवं या राजकीय नेत्यांनी, की बाबा जर कोणाच्या जर कुटुंबाचं घराचं जर कुठं अतिक्रमणामध्ये खेड्यामध्ये एखाद्या घर आलं तर आपण संपूर्ण विचार करतो, परंतु देवाला या ठिकाणी त्या ठिकाणी याच्यामध्ये ठेवलं, देवावरली छाया काढून घेतली आणि या ठिकाणी आपलं कार्य इथं कोट्यावधी रुपयाचं या ठिकाणी या बंधाऱ्याचं काम चालू आहे. तर त्यांनी याच्यात आम्हाला प्रशासनाकडून एवढीच मागणी आहे की प्रत्येक भक्ताच्या दुःखात धावून जाणारं हे दैवत आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक चांगलं सभागृह या ठिकाणी व्हावं. त्यांनी या ठिकाणी या मंदिराचं काम पूर्ण करून द्यावं. या ठिकाणी गावकऱ्यावर त्यानं हे पूर्ण लादला. अगोदर सांगितलं आम्हाला लागू द्या, 80 लाख लागू द्या, 1 कोटी लागू द्या, 2 कोटी लागू द्या, नुसते याच्या तोंडातूनच कोट्या निघाल्या. या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांना या ठिकाणी झगडावं लागत आहे. काय लागत नाही या ठिकाणी. जर एका रूमचं घर बांधायचं म्हणलं तर 2-4 लाख रुपये पुरवणं. तर या ठिकाणी या पंचलिंगेश्वर भगवानाचं या ठिकाणी चांगलं मंदिर या ठिकाणी मंदिर उपलब्ध करून द्यावं अशी या सर्व आमच्या या विश्वजन कल्याण सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं या शासनाला या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची न्यूनता त्यांनी पडू देऊ नये, नाहीतर भविष्यात त्यांना यांचा हे पूर्ण अशी बाकी चुक्ती करावं लागणार आहे. 1 वर्ष येणार नाही काम नाही झाल्यावर. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.